अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 44 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द घेऊयात आदर. आदर म्हणजे रिस्पेक्ट. मोठ्यांबद्दल लहानांबद्दल नेहमीच आदर ठेवतो आपण. सो आदर म्हणजे रिस्पेक्ट. आदर असणे. पुढचा शब्द आदर असणे म्हणजे टू हॅव रिस्पेक्ट किंवा रिगार्ड फॉर असे सुद्धा म्हणू शकतो. आदर असणे, टू हॅव रिस्पेक्ट. पुढचा शब्द आदर करणे म्हणजे टू रिस्पेक्ट किंवा टू ऑनर. आदर करणे, टू रिस्पेक्ट किंवा टू ऑनर. पुढचा शब्द आदर वाटणे म्हणजे टू फील रिस्पेक्ट. आदर वाटणे, टू फील रिस्पेक्ट. पुढचा शब्द आदरापोटी म्हणजे आउट ऑफ रिस्पेक्ट. आदरापोटी, आउट ऑफ रिस्पेक्ट. पुढचा शब्द आदरणीय म्हणजे रिस्पेक्टेड किंवा ऑनरेबल. आदरणीय म्हणजे रिस्पेक्टेड किंवा ऑनरेबल. पुढचा शब्द आदरपूर्वक किंवा आदराने म्हणजे रिस्पेक्टफुली किंवा ऑनरेबली. आदरपूर्वक किंवा आदराने म्हणजे रिस्पेक्टफुली किंवा ऑनरेबली. नेक्स्ट आहे आदरभाव म्हणजे रेव्हरन्स. आदरभाव, रेव्हरन्स किंवा एस्टीम असे सुद्धा म्हणतात. पुढचा शब्द आहे ईश्वर म्हणजे गॉड किंवा अ क्रिएटर, जो सृष्टीचा निर्माता आहे. ईश्वर म्हणजे गॉड किंवा अ क्रिएटर. पुढचा शब्द ईश्वराची इच्छा म्हणजे गॉड्स विल. ईश्वराची इच्छा, गॉड्स विल. पुढचा शब्द ईश्वराची इच्छा असल्यास म्हणजे इफ गॉड विल्स. ईश्वराची इच्छा असल्यास म्हणजे इफ गॉड विल्स. पुढचा शब्द घेऊयात ईश्वर कृपा म्हणजे गॉड्स ग्रेस. ईश्वर कृपा, गॉड्स ग्रेस. पुढचा शब्द ईश्वर कृपेने म्हणजे बाय द ग्रेस ऑफ गॉड. ईश्वर कृपेने म्हणजे बाय द ग्रेस ऑफ गॉड किंवा बाय द मर्सी ऑफ गॉड असे सुद्धा बोलतात. पुढचा शब्द आहे कोडे. कोडे म्हणजे अ रिडल किंवा पझल. न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र किंवा इवन चॅनल्सवर सुद्धा, यूट्यूब चॅनल्सवर सुद्धा कोडे असतात जे आपण सोडवतो. शब्द, त्याचे शब्द बनवतो. सो कोडे म्हणजे अ रिडल किंवा पझल. पुढचा शब्द कोडे सोडवणे म्हणजे टू सॉल्व अ पझल किंवा टू डू अ पझल. कोडे सोडवणे, टू सॉल्व अ पझल किंवा टू डू अ पझल. पुढचा शब्द कोड्यात टाकणे म्हणजे टू मिस्टिफाय. कोड्यात टाकणे, टू मिस्टिफाय. पुढचा शब्द कोडे कायम राहणे म्हणजे अ पझल टू रिमेन. कोडे कायम राहणे, अ पझल टू रिमेन. काही वेळेला एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या शब्दाचं कोडं कायम आपल्याला राहतं. ठीक आहे. पुढचा शब्द आहे कोड्यात पाडणारे किंवा गोंधळात पाडणारे. त्याला म्हणतात पझलिंग. कोड्यात पाडणारे किंवा गोंधळात पाडणारे पझलिंग असे शब्द असतात काही वेळेला. पुढचा शब्द आहे खुश म्हणजे हॅप्पी किंवा ग्लॅड किंवा प्लीज्ड. खुश, हॅप्पी किंवा ग्लॅड किंवा प्लीज. पुढचा शब्द आहे खुश करणे म्हणजे मेक हॅप्पी किंवा टू प्लीज. खुश करणे, मेक हॅप्पी किंवा टू प्लीज. पुढचा शब्द आहे खुश होणे म्हणजे टू बिकम हॅप्पी किंवा चिअरफुल. खुश होणे म्हणजे टू बिकम हॅप्पी किंवा टू बिकम चिअरफुल. पुढचा शब्द आहे खुश दिसणे म्हणजे टू लुक हॅप्पी किंवा टू लुक चिअरफुल किंवा टू लुक प्लीज्ड. ठीक आहे. खुश दिसणे म्हणजे टू लुक हॅप्पी. पुढचा शब्द घेऊयात खुश ठेवणे म्हणजे टू कीप समवन हॅप्पी. खुश ठेवणे म्हणजे टू कीप समवन हॅप्पी. पुढचा शब्द खुश खबर म्हणजे गुड न्यूज. खुश खबर, गुड न्यूज. पुढचा शब्द गुरे किंवा गुरेढोरे, त्याला म्हणतात कॅटल. गुरे किंवा गुरेढोरे,
कॅटल. पुढचा शब्द गुरे चारणे म्हणजे टू ग्रेज कॅटल. गुरे चारणे टू ग्रेज कॅटल. पुढचा शब्द गुरे राखणे म्हणजे टू टेंड कॅटल. गुरे राखणे टू टेंड कॅटल. पुढचा शब्द गुरे पाळणे म्हणजे टू रिअर कॅटल. गुरे पाळणे टू रिअर कॅटल. पुढचा शब्द गुरे हाकणे म्हणजे टू ड्राईव्ह कॅटल. गुरे हाकणे टू ड्राईव्ह कॅटल. आणि पुढचा शब्द बैलासारखा किंवा मठ्ठ म्हणजे बोवाईन. आपण काही वेळेला असं चिडून म्हणतो ना, अरे काय बैलासारखं, काय मठ्ठ बसून राहिलेस. सो बैलासारखा किंवा मठ्ठ म्हणजे बोवाईन. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब आत्ताच करा. म्हणजे चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर आता वेळ झालेली आहे एक रॅपिड फायर राऊंडची. चला तर वेळ न घालवता स्टार्ट करूयात. आदर, रिस्पेक्ट. आदर असणे टू हॅव रिस्पेक्ट. आदर करणे टू रिस्पेक्ट किंवा टू ऑनर. आदर वाटणे टू फील रिस्पेक्ट. आदरापोटी आउट ऑफ रिस्पेक्ट. आदरणीय, रिस्पेक्टेड किंवा ऑनरेबल. आदरपूर्वक किंवा आदराने, रिस्पेक्टफुली किंवा ऑनरेबली. पुढचा शब्द घेऊयात. आदरभाव म्हणजे रेव्हरन्स. ईश्वर, गॉड किंवा अ क्रिएटर. ईश्वराची इच्छा, गॉड्स विल. ईश्वराची इच्छा असल्यास, इफ गॉड विल्स. ईश्वर कृपा, गॉड्स ग्रेस. ईश्वर कृपेने, बाय द ग्रेस ऑफ गॉड. कोडे, अ रिडल किंवा पझल. कोडे सोडवणे, टू सॉल्व अ पझल. कोड्यात टाकणे, टू मिस्टिफाय. कोडे कायम राहणे, अ पझल टू रिमेन. कोड्यात पाडणारे किंवा गोंधळात पाडणारे, पझलिंग. खुश, हॅपी किंवा ग्लॅड. खुश करणे, टू मेक हॅपी किंवा टू प्लीज. खुश होणे, टू बिकम हॅपी किंवा टू बिकम चीअरफुल. खुश दिसणे, टू लुक हॅपी. खुश ठेवणे, टू कीप समवन हॅपी. खुश खबर, गुड न्यूज. गुरे किंवा गुरेढोरे, कॅटल. गुरे चारणे, टू ग्रेज कॅटल. गुरे राखणे, टू टेंड कॅटल. गुरे पाळणे, टू रिअर कॅटल. गुरे हाकणे, टू ड्राईव्ह कॅटल. बैलासारखा किंवा मठ्ठ, बोवाईन. चला तर अजून ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूयात, पण त्याआधी व्हिडिओची खूप खूप प्रॅक्टिस करा. आपल्या मित्रमैत्रिणींना, जवळच्यांना शेअर करा. आपले हे व्हिडिओज अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप उपयोगी आहेत. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 45 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.